बुद्ध आणि त्यांचा धम्म सप्तम खंड भ्रमणिकाची अंतिम यात्रा त्यामधील पाठ पहिला त्यामधील भाग पहिला निकटवर्तीयांच्या भेटी त्यामधील पाठ पहिला धम्म प्रचाराची केंद्रे भाग पहिलामधील पाठ पहिला धम्म प्रचाराची केंद्रे धम्मदूताच्या नियुक्तीनंतर भगवान बुद्ध स्वतः कोणत्या एका ठिकाणीच बसून राहिले असे नाही. धम्मदूतांच्या नियुक्तीनंतर भगवान बुद्ध स्वतः कोणत्या एका ठिकाणीच बसून राहिलेत असे नाही. आपले धम्मदूताचे कार्यही त्यांनी सुरू ठेवले. आपले धम्मप्रचाराचे कार्य काही विशिष्ट थडे निवडून त्या ठिकाणी त्यांनी केंद्रित केले होते असे वाटते. अशा केंद्रांपैकी श्रावस्ती व राजगृह ही प्रमुख होती. त्यांनी श्रावस्तीला सुमारे 75 वेळा व राजगृहाला सुमारे 24 वेळा भेट दिली होती. आणखी इतर काही स्थळीही धम्म प्रचाराची छोटी केंद्रे होती. जसे कपिलवस्तू इथे ते 6 वेळा गेले होते. वैशाली इथेही ते 6 वेळा गेले आणि धम्मास आणि कम्मास धम्म इथे 4 वेळा कम्मास धम्म इथे 4 वेळा गेले होते. बघा म्हणजे भगवंताच्या जाण्याला किती महत्त्व आहे. त्यांच्या नोंदी आहेत जाण्याच्या. नोंदी कोणाच्या होत असतात? जे बोधिसत्व असतात, सम्यक संबुद्ध असतात, तथागत असतात, त्यांच्या ऐतिहासिक नोंदी होत असतात. जे फार मोठ्या क्षेत्रामध्ये जात असतात, मोठे होत असतात. जसा एखादा सामान्य माणूस जेव्हा लहानपणापासून विविध प्रवासामध्ये तो मोठा होतो, या गावाला जातो, त्या गावाला जातो, खूप गाव फिरतो तो लहानपणापासून मोठा होईपर्यंत. आणि तोच एखादा मुलगा मोठा झाल्यावर मुख्यमंत्री झाला किंवा प्रधानमंत्री झाला किंवा मोठा अधिकारी झाला त्याच्या योग्यतेच्या हिशोबानं, तेव्हा त्याच्यावर काही बायोग्राफी बनते, त्याच्यावर पुस्तक लिहिले जातात, त्याची हिस्ट्री पाहिली जाते, त्याचा इतिहास पाहिला जातो का हा लहानपणापासून कुठं जन्माला आला, कुठं फिरला, कोण याचे मित्र होत, कोण याचे आई कोण, वडील कोण, भाऊ कोण, काका कोण, मामी कोण, कोणासुद्धा राहिला. जेवढी मोठी त्याची उंची असेल तेवढा त्याचा इतिहास हा जाणला जातो, समजून घेतला जातो. कारण तो त्या उंचीवर पोचलेला आहे, त्या उंचीवर गेलेला आहे. पण असं का होते? कारण तो त्या शिक्षणाच्या आधारावर तो त्या उंचीपर्यंत पोचलेला असतो. आणि मग त्याची ते ऐतिहासिक नोंद हे केव्हापर्यंत टिकून राहील हे त्याच्या योग्यतेवर, त्याच्या अभ्यासावर, त्याच्या कुशलकर्मावर अवलंबून आहे. एक भावचक्र, संसारचक्र आणि अध्यात्म तो कुठल्या क्षेत्रामध्ये मोठा झाला त्या आधारावर त्याची नोंद होत असते. म्हणून नोंद व्हावी असं कार्य आपण करायला पाहिजे आणि असंच कार्य करायला आपल्या मुलांना प्रेरित केलं पाहिजे. तेव्हाच आपण इतिहासामध्ये छाप उमटवू. त्यानंतर 2 त्यांच्या भेटीची स्थाने. आपल्या धम्मप्रचाराच्या प्रवासात उपयुक्त लहान मोठ्या केंद्राशिवाय इतरत्रही त्यांनी भेटी दिल्या. ते उकठ्ठा, नादिका, साला, अस्सपूर, घोषिताराम, नालंदा, आपण
एतुमा येथे गेले. ते ओपसाद, इच्छा, नंगल, चंडाल, कप्प, कुशिनारा येथे गेले. ते देवदह, पावा, अंबसंडा, सेतवा, अनुपिया आणि उजुन्या येथे गेले. त्यांनी भेट दिलेल्या स्थळांची नावे पाहिली म्हणजे असे समजते की शाक्य देश, कुरुदेश व अंगदेश ह्या ठिकाणी त्यांनी प्रवास केला होता. सामान्यतः असे म्हणावयास हरकत नाही की त्यांनी सर्व उत्तर भारताची यात्रा केली होती. त्यांनी सर्व उत्तर भारताची यात्रा केली होती. म्हणून असं म्हटलं ते भगवंत त्या उत्तर दिशेनं जास्त त्यांचं कार्य असल्यामुळे उत्तर दिशेनं पाय नाही केले पाहिजे म्हणते. जर तसा प्रसंग असेल तर जर तुम्ही जर दुसऱ्या दिशेनं पाय करून झोपत असाल तो मान सन्मान म्हणून तसा तो भाग आहे, त्यांचा मान राखायचा म्हणून. जर बा आता पर्यायच नाही आहे तर मग तुम्ही त्या दिशेला वंदन करून तिकडं पाय करू शकता, पण जमेल तोवर उत्तर दिशेनं आपण पाय नाही केले पाहिजे. आणि उत्तर दिशेनं जो कोणी मनुष्य मरण पावतो त्या उत्तर दिशेनं त्या मरणारा व्यक्तीसुद्धा पाय नाही केले पाहिजे असं म्हणतात. यानंतर ह्या स्थानाची संख्या जरा कमी वाटते, पण त्यामध्ये अंतर किती आहे. लुंबिनीपासून राजगृह 250 मैलापेक्षा कमी लांब नाही. ह्यावरून अंतराची थोडीशी कल्पना येऊ शकेल. ही सर्व यात्रा भगवान बुद्धांनी पायी केली. त्यांनी बैलगाडीचा सुद्धा उपयोग केला नाही. त्यांनी बैलगाडीचा सुद्धा उपयोग केला नाही. का केला नसेल बैलगाडीचा उपयोग? राजकुमार होते, राजाचा मुलगा होता. त्यांनी त्या वाहनाचा उपयोग का केला नसेल? कारण त्यांना जगाचा उद्धार करायचा होता. या जगामध्ये त्यांनी जर त्या वाहनाचा जर तेव्हा उपयोग केला असता तर सगळा जो त्यांना मानणारा जो अनुयायी आहे तो सुद्धा संघ त्या वाहनाचा उपयोग करून कानी मग तो तशा प्रकारचा तो काय शब्द वापरायचा तो मग तसंच गेला असता त्या दिशेनं. म्हणून भगवंतांनी काय केलं, सगळ्यात उच्च दर्जाचं असं त्यांनी जगून दाखवलं. तर ह्या दिशेनं म्हणजे भगवंतांनी म्हटलं का ह्या दिशेनं जर तुम्ही वाटचाल करसाल तरच तुम्ही योग्य प्रकारची उंची गाठू शकता असं त्यांच्या जगण्यावरून दिसून येते. म्हणून संघाने सुद्धा त्या मार्गाने जगावं असं भगवंतांनी सांगितलं असावं त्यांच्या जगण्यावरून असं मला वाटते. ही सर्व यात्रा भगवान बुद्धांनी पायी केली. त्यांनी बैलगाडीचा सुद्धा उपयोग केला नाही. ह्या यात्रेत त्यांना वाटेत राहण्यासाठी कुठेही जागा उपलब्ध नव्हती. नंतर मात्र त्यांच्या गृहस्थ उपासकांनी विहार व विश्रांती स्थाने बांधल्यामुळे त्यांची व त्यांच्या भिक्खूंची प्रवासात विश्राम करण्याची सोय होऊ शकली. बहुधा भगवान बुद्ध रस्त्यालगतच्या वृक्षाच्या छायेत राहत असत. हे एक रहस्य आहे. रस्त्यालगतच्या वृक्षाच्या छायेत राहत असत. त्यांचा संदेश स्वीकारण्यास जे सिद्ध होते त्यांचे संदेह व त्यांचा संदेश स्वीकारण्यास जे सिद्ध होते त्यांचे संदेश व अडचणीचे निवारण त्यांचा संदेह व अडचणीचे निवारण करीत जे त्यांना विरोध करण्यास उद्युक्त झाले होते त्यांच्याशी वादविवाद करून उत्तर देत व जे अजान बालकाप्रमाणे मार्गदर्शनासाठी येत त्यांना सन्मार्ग दाखवित भगवान बुद्धांची एका स्थळापासून दुसऱ्या स्थळापर्यंत, एका गावापासून दुसऱ्या गावापर्यंत यात्रा चालू राहील. म्हणजे भगवान बुद्ध प्रत्येकाला त्याचं समाधान करत असे, त्यांना योग्य मार्ग दाखवत असे असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. भगवान बुद्ध जाणून होते की जे लोक त्यांचा उपदेश ऐकण्यास येत असत ते सर्वच बुद्धिमान नव्हते. तसेच निर्विकल्प
निर्विकल्प मनोवृत्तीचे नव्हते. त्यांनी आपल्या भिक्खूंना सूचना दिली होती की श्रोतृवर्ग 3 प्रकारचा असू शकतो. निर्बुद्ध, ज्या मूर्खाला काही दिसू शकत नाही, तो पुन्हा पुन्हा भिक्खूंकडे जातो, त्यांचे भाषण आदी मध्य अंत असे संपूर्ण ऐकतो, पण त्याला काहीच उमजत नाही, त्याला बुद्धी मुळीच नसते. ह्याहून चांगला म्हणजे जो मन एकाग्र करू शकत नाही असा तो पुन्हा भिक्खूंकडे जातो, त्यांचे भाषण आदी मध्य अंत असे संपूर्ण ऐकतो आणि तसे करीत असताना त्याला ते सर्व उमजतेही, पण तिथून उठल्यावर मात्र काहीच त्याच्या ध्यानात राहत नाही, त्याचे मन कोरे असते. ह्याहूनही श्रेष्ठ म्हणजे प्रगल्भ ज्ञानी माणूस, तो पुन्हा भिक्खूंकडे जातो, त्यांचे भाषण आदी मध्य अंत असे संपूर्ण ऐकतो, तसे करताना त्याला ते सर्व उमजते, सर्व काही स्मरणात राहते, स्थिर निश्चल आणि धर्म व धार्मिक विषयात तज्ज्ञ असे असूनही भगवान बुद्ध धम्म प्रचारासाठी भगवान बुद्धांच्या धर्म प्रचारासाठी गावोगावी न कंटाळता जात असत. असे असूनही भगवान बुद्ध धर्म प्रचारासाठी गावोगावी न कंटाळता जात असत. भिक्खूंप्रमाणे त्यांच्याशी तीनपेक्षा जास्त चिवरे कधीही नसत. ते फक्त दिवसातून एकदाच अन्न ग्रहण करीत आणि दररोज सकाळी दारोदार भिक्षा मागून अन्न जमवीत. कोणत्याही माणसाने इतके कठीण काम पार पाडले नसेल आणि तेही इतक्या प्रसन्नतेने. म्हणजे याच्यामध्ये सांगण्यात आलं आहे बा का इतकं कठीण जीवन जगूनही भगवंत प्रसन्न का राहिले असं, कारण ते सम्यक संबुद्ध होते. त्यांना कोणी कितीही हे केलं असेल, कितीही त्यांना अपमान केला असेल, कितीही त्यांना त्रास दिला असेल, तरी भगवंत डगमगले नाही. कारण त्यांचं ती जी अवस्था होती ती एका महान अशा विशाल पहाडासमान होती, जे कितीही कितीही वजन सहन करण्याची त्यांची क्षमता होती, पण त्याप्रमाणे सामान्य माणसाची नाही. जरी त्यांच्या अंगावर वस्त्र जरी असेल किंवा नसेल, ते कितीही अभ्यासक असेल, तरी त्यांना इतका मोठा भार सहन करण्याची क्षमता नाही राहू शकत. कारण ते बोधिसत्व नाहीत, सम्यक संबुद्ध नाहीत, तथागत नाहीत. ते त्यांच्या खाली असतात, पण ते फार मोठे असतात, पण ते त्या उंचीच्या खूप खाली असतात. भगवंताची उंची अपार आहे, महान आहे, म्हणून त्यांना महाकारुणिक म्हणतात. त्यांची उंची आपण इतकी महाभयंकर समजू शकतो. कारण एखादा कलेक्टर असेल तो तरी इतका मोठा असते, असे करोडो हजारो मंत्री म्हणा, आमदार म्हणा, खासदार म्हणा, असंख्य देशातले राष्ट्रपती म्हणा, भगवंताच्या धम्माच्या कणाच्या बरोबर आहेत. कारण ते त्यांची नाही गाठू शकत. आता इतके मोठे मोठे राष्ट्राध्यक्ष आहेत, जगामध्ये मोठे मोठे देश आहेत, त्यामध्ये राष्ट्रपती आहेत, प्रधानमंत्री आहेत, तरी ते आपसामध्ये रागापायी द्वेषापायी भांडून राहिले ना, एकामेकाला मारून राहिले. म्हणजे त्यांच्यामध्ये करुणेचा कणही नसेल, एकामेकामध्ये द्वेष आहे देशाप्रती, एकामेकाला मारून राहिले, एकामेकावर बॉम्ब फेकू राहिले, नुकसान करू राहिले, हानी करू राहिले. अध्यात्माचं त्यांच्यापाशी त्यांना पण माहीत नसेल, किती दूर आहे. मग ह्या बाबी आपण समजून घ्या का भगवान बुद्धांनी त्या काळी हे एवढं सहन करूनही त्यांनी प्रवास केला. पण त्यामध्ये एक गोष्ट आली की ज्यांनी त्यांना त्रास दिला असेल किंवा त्यांना हानी पोहोचवली असेल, नुकसान केलं असेल, त्यांचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला असेल, तर त्यांची ते दोष लागून ते स्वतःच आपल्या कर्मामध्ये गुरफटून गेले आणि त्यांची हानी झाली, हे आपल्याला
त्या देवदत्तावरून म्हणा किंवा विविध प्रकारच्या चिंचावरून आपल्या लक्षात येते. कोणत्याही माणसाने इतके कठीण काम पार पाडले नसेल आणि तेही इतक्या प्रसन्नतेने. त्यानंतर 3 माता पुत्राची आणि पती पत्नींची अंतिम भेट. आपल्या मृत्यूपूर्वी महाप्रजापती व यशोधरा ह्यांची भगवान बुद्धाशी भेट होऊ शकली. आपल्या मृत्यूपूर्वी महाप्रजापती व यशोधरा ह्यांची भगवान बुद्धाशी भेट होऊ शकली. कदाचित ही त्यांची अंतिम भेट असावी. प्रथम महाप्रजापती त्यांच्याजवळ गेली आणि तिने त्यांची पूजा केली. तिने कृतज्ञतेने त्यांचे आभार मानले, कारण त्यांनी तिला सद्धर्माने प्राप्त होणारे समाधान दिले होते. कारण तिला आध्यात्मिक जन्म लाभला होता, कारण त्यांच्यामुळे तिच्या शरीरात धम्माचा विकास झाला होता. कारण त्यांच्याच धम्मरूपी दुधाचे पान तिने केले होते. कारण त्यांच्याच सहाय्याने तिने भवसागर पार केला होता. त्यांच्याच सहाय्याने तिने भवसागर पार केला होता. बुद्धाची जननी समजली जाण्यात तिचा केवढा तरी गौरव झाला होता. आणि नंतर तिने आपली विनंती त्यांच्यापाशी सादर केली. आता ह्या देहाचा त्याग करून मृत्यूचा स्वीकार करावा अशी माझी इच्छा आहे. हे दुःखनाशीन भगवान, मला हे करण्यास अनुमती दे. यशोधरेने भगवान बुद्धांना उद्देशून म्हटले की ती आता 78 वर्षाची झाली आहे. त्यावर भगवान बुद्ध म्हणाले की त्यांचेही आता 80वे वर्ष सुरू आहे. म्हणजे बघा, भगवान बुद्ध स्वतः म्हणते का आता बुद्धाचे सुद्धा 80वे वर्ष सुरू आहे. ती अवस्था आहे. बुद्ध ही अवस्था आहे. त्या अवस्थेला आता शरीर त्यागणं आहे. तर आपण तिकडे जाऊ नये का ते आता अवस्था कुठं गेली वगैरे, पण ती अवस्था आहे. तर भगवान स्वतः म्हणते का आता बुद्धही 80 वर्षाचे झाले आहेत आणि आता त्यांचंही हे शरीर त्यागण्याची वेळ झाली आहे, असं ते एकामेकांना म्हणून राहिले. बघा आपण किती असं ते जसं कल्पना केली आपण, तर ते एवढं मोठं राजमहल, एवढी मोठी संपत्ती, एवढं मोठं शेत, एवढं मोठं सगळं वैभव, एवढं मोठं सगळं राज्य, त्या पतीपत्नीनं त्याग करून तो मार्ग स्वीकारला म्हणजे काय असेल हे. भगवान सिद्धार्थ गौतम यांनी बुद्धत्व प्राप्त केलं, मग त्यांनी पत्नी आली, आई आली, त्याच्या मागं सगळे आले. असं का झालं असं, असं काहून असं, याचा विचार करा तुम्ही. हे आता जे वातावरण पाहा तुम्ही, एवढी भयंकर लोकसंख्या वाटली, दाट झाली वस्ती. बुद्ध केव्हा समजून माहीत आहे का? जेव्हा अधिक अतिरेक होईल, अधिक अंधार होईल, अधिक हिंसा होईल, अधिक हानी होईल, मग बुद्ध बारकाईने समजून का बुद्धानं त्यागच का केला, बुद्धानं संसार त्यागच का केला आणि बुद्धाने अशी अवस्था का जगली, हे मग त्या भयंकर हानीमध्ये कळत असते. मग इथं बुद्धाने एवढा भयंकर त्याग का केला बा, काय संदेश दिला बुद्धांनी, का असं सांगितलं असं का जन्म घेणं दुःख आहे, का सांगितलं असं का म्हातारपण दुःख आहे, का सांगितलं असं का त्यांनी व्याधी दुःख आहे, मरण दुःख आहे, का सांगितलं असं. मग हे बारकाया कळतात मग माणसाला. मग त्या प्रवासामध्ये जाण्याला फार काळ लागतो, फार वेळ लागतो. मग बुद्ध माणसाला थोडाफार तरी तो बालपणात नाही तर मग तारुण्यात नाही तर मग तो म्हातारपणात मरताखेपी तरी थोडासा फार तरी कळते तो का बा असं का असेल. कारण माणूस तिथपर्यंत जाता जाता त्यांनी बरेच अनुभव घेतलेले असते. यशोधरेने सांगितले की आजची रात्र ही तिची अखेरची आहे. महाप्रजापतीपेक्षा तिचा स्वर अधिक संयमित होता. महाप्रजापतीप्रमाणे तिने त्यांच्याशी मरणाची अनुमती मागितली नाही किंवा त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या आश्रयाचीही याचना केली नाही. बघा,
महाप्रजापतीप्रमाणे तिने त्यांच्याशी मरणाची अनुमती मागितली नाही किंवा त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या आश्रयाचीही याचना केली नाही. का केलं नसेल असं यशोधरेनं? का? कारण तिनं सुद्धा एक अवस्था गाठली होती. आता बघ काय याच्यामध्ये हे ठेवता, त्यांनी मनाशीच बोलले असेल ते एकमेकासोबत. म्हणजे किती महान त्यांचं ते, म्हणजे जगातले सगळ्यात उच्च दर्जाचे असे पती-पत्नी या जगामध्ये ते सिद्ध झाले असं मला दिसून राहिलं. असं आहे. आणि यांचं उदाहरण अध्यात्मामध्ये कोणाशीही तुलना करता येत नाही. इतकं मोठं त्यांचं ते उदाहरण जगामध्ये त्यागाचं आहे. उलट त्यांना म्हणाली, उलट ती त्यांना म्हणाली, मीच माझे आश्रयस्थान नाही. उलट ती त्यांना म्हणाली, मीच माझे आश्रयस्थान आहे. आपल्या जीवनातील सर्व विघातक प्रवृत्तीवर तिने विजय मिळवला होता. म्हणजे ज्या विघातक प्रवृत्ती म्हणजे ज्यापासून दुःख निर्माण होते, ज्यापासून अडचणी निर्माण होतात, ज्यापासून विविध प्रश्न उत्पन्न होते, ज्यापासून विविध विषय उत्पन्न होते आणि ते सगळ्या विघातक गोष्टीवर त्यांनी विजय मिळवला होता. का बा आता माय कसं होईल, आता माय काय होईल, आता मला कोणीच नाही, आता माय सगळं गेलं, आता मी कसा राहू, आता मी कुठे जाऊ, या सगळ्या विघातक प्रश्नांचं उत्तर तिच्यापाशी होतं आणि तिनं तिच्यावर विजय मिळवला होता. त्यानंतर ती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यास आली होती, कारण त्यांनीच तिला मार्ग दाखविला आणि शक्ती दिली होती. म्हणजे ते भगवंतांशी ते कृतज्ञता व्यक्त करायला आली होती. तिनं भगवंताचे आभार मानले, भगवंताचा तिने मान सन्मान केला आणि तिने भगवंताला वंदन केले. आणि कारण तिला मार्ग दाखविला भगवंतांनी, तिला शक्ती दिली भगवंतांनी, म्हणून ती भगवंताजवळ कृतज्ञता व्यक्त करण्यास आली होती. त्यानंतर पिता पुत्रांची अंतिम भेट. एकदा भगवान बुद्ध राजगृहाच्या वेळूवनात राहत होते. त्याचवेळी राहुल अंबलठ्ठिका येथे राहत होता. संध्याकाळी होता होता भगवान बुद्ध समाधी संपून राहुलकडे गेले. त्यांना दुरून येताना पाहून राहुलने त्यांच्यासाठी आसन सिद्ध केले व पाद प्रक्षालनासाठी पाणी ठेवले, म्हणजे पाय धुण्यासाठी. राहुलने ठेवलेल्या आसनावर बसून भगवान बुद्धांनी आपले पाय धुतले. राहुलने त्यांना अभिवादन केले व एका बाजूस जाऊन तो बसला. राहुलला उद्देशून भगवान बुद्ध म्हणाले, जाणून बुजून खोटे बोलण्याचा ज्याला संकोच वाटत नाही त्याने शक्य असलेले कोणतेही पाप कर्म करायचे बाकी ठेवलेले नाही असे मी म्हणतो. म्हणून राहुल, तू अशी शिस्त लावून घे की थट्टेत सुद्धा खोटे बोलले जाणार नाही. तसेच प्रत्येक गोष्ट करताना व प्रत्येक शब्द बोलताना व प्रत्येक विचार मनात आणताना तू पुन्हा पुन्हा चिंतन कर. का म्हटलं असेल भगवंतांनी त्याला एवढं हे? कारण उलीशा खोट्यापासून मग लय मोठी हानी होते. ते उलीचं खोटं वाढते, त्याचं झाड पहिले एवढूसं राहते, मग एवढं राहते, मग एवढं वाढत, मग त्याची खूप भयंकर मोठी हानी होत असते. म्हणून खरं बोलण्याची जास्तीत जास्त सवय लावली पाहिजे. खोटं आणि खरं, तर खरं जास्त असलं पाहिजे, म्हणजे खोटं दबते. तर खराची सवय जास्तीत जास्त त्याच्यामध्ये ते वृक्ष आपण लावलं पाहिजे.
तसेच प्रत्येक गोष्ट करताना व प्रत्येक शब्द बोलताना व प्रत्येक विचार मनात आणताना तू पुन्हा पुन्हा चिंतन कर. तुला एखादी गोष्ट करावयाची असेल तेव्हा तू नीट विचार कर की ती करण्याने तुला इतरांना किंवा दोघांनाही अपाय होईल काय, आणि म्हणून ती दुःखोत्पादक किंवा दुःखपरिणत आहे काय. विचारांती जर तुला वाटले की ती तशीच आहे तर ती तू करू नकोस. पण जर तुझी खात्री पटली की तिच्यात अपाय नसून हितच आहे तर ती तू करावी. प्रेमळ मैत्रीत तुझा विकास व्हावा असे होण्याने द्वेषभावना नष्ट होईल. करुणेत तुझा विकास व्हावा असे होण्याने पीडा नष्ट होईल. परहित संतोषात तुझा विकास व्हावा असे होण्याने पराधमुक्ता नष्ट होईल. संयमित शांत वृत्तीत तुझा विकास व्हावा असे होण्याने विसंगती नष्ट होईल. देह भ्रष्टतेच्या चिंतनात तुझा विकास व्हावा असे होण्याने विकार वशता नष्ट होईल. नश्वरतेच्या जाणीवेत तुझा विकास व्हावा असे होण्याने अहंकार गळून पडेल असे भगवान बुद्धांनी सांगितले. त्यांच्या उपदेशाने राहुल हर्षित होऊन प्रसन्न झाला. ह्या जेवढे भगवंतांनी गोष्टी सांगितलेल्या आहे ह्या 1%, 2%, 3%, 100%पर्यंत त्याला परिपूर्ण जर उतरल्या तर त्याच्यामध्ये माणूस त्या दुःखापासून दूर होतो. पण त्याच्यामध्ये किती पॉईंटनं आपल्याजवळ आहे तेवढं त्याला तेवढ्या लेवलपर्यंत त्याला सहन होते, आणि जास्त झालं का मग तो दुःखी होते. तर तुमच्याशी ह्या गोष्टी किती लेवलपर्यंत आहे कोणत्याही मनुष्यापाशी, तर ते त्याच्या याच्यावर अवलंबून आहे का 1% आहे की 2% आहे की 5% आहे. तो लिमिटपर्यंत एक सहन करू शकतो, आणि मग त्याचं ते वरून पण जाते, मग तो त्याला दुःख होते. तर अशा प्रकारचं सामान्य माणसाचं होत असते. पण हे परिपूर्ण कोणाचं होते, जो बोधिसत्व आहे त्याचं एवढं होईल. जो सम्यक संबुद्ध असते त्याचं मग पूर्ण झालेलं असते, त्याला कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही. पण तेवढी मोठी अवस्था मनुष्य एका जन्मामध्ये गाठू शकत नाही, त्याला अनेक जन्म घ्यावे लागतात. याचं उदाहरण भगवान बुद्धांच्या धर्मग्रंथातच आहे. हा माझा शेवटचा जन्म होत आहे, माझी माता होशील का, असा पांढरा हत्ती स्वप्नामध्ये येऊन महामायेशी बोलतो. त्यानंतर 5 भगवान बुद्ध आणि सारीपुत्त ह्यांची अंतिम भेट. बघा, राहुलाची अंतिम भेट झाली भगवंताची. काय दिलं मुलांना, का बाबू आता मी एवढे करोड रुपये कमवले, बंगला आहे, गाडी आहे, आता हे सगळं तुझंच आहे, मस्त मजा कर, ऐश कर. काय दिलं भगवंताने त्याला, काहीच नाही. फक्त तत्त्वज्ञान सांगितलं, फक्त विचार सांगितले का ह्या विचारांना बा तू जाशील तर तुझे कल्याण होईल. विचारच महत्त्वाचे आहे, विचारच महत्त्वाचे असतात ना. पण आता विचार नाही घेत लोक. ज्यानं काहीतरी दिलं म्हणते आता मला, त्याचं जग आहे. काहीतरी दिलं बा, काही वस्तू दिली, पैसा दिला, धनसंपत्ती दिली, तर त्याचा आदर होते, त्याचा सत्कार होते. का भाऊनं बा मला हे लय काय दिलं. विचार दिले तर विचाराला आजच्या काळात किंमत दिसत नाही, विचार कमी झाले. आणि कोणत्याही वस्तू भेटीला देणं, भेटीवस्तूला जास्त महत्त्व आलं. पण त्या भेटवस्तूचं महत्त्व विचारांच्या महत्त्वापेक्षा अध्यात्माच्या दृष्टिकोनातून कमी आहे. विचार सदैव राहतात, त्या भेटवस्तू कालांतराने नष्ट होतात. मग पैसा असो, धनसंपत्ती असो, बंगला असो, गाडी असो, विचार ते टिकून ठेवतात. पण धनसंपत्ती विचार टिकून ठेवू शकत नाही. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. तर विचार सगळ्यात उंच आहे आणि तत्त्वज्ञान सगळ्यात उंचीवर आहे, ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यानंतर आहे 5 भगवान बुद्ध आणि सारीपुत्त ह्यांची अंतिम भेट. शेवटचंच आहे. भगवान बुद्ध श्रावस्तीच्या जेतवनातील गंधकुटी विहारात राहत होते. 500 भिक्खूंसह सारीपुत्त तिथे आला.
त्यांना अभिवादन करून सारिपुत्त म्हणाला की पृथ्वीवरील आपल्या जीवनाचा अंतिम दिवस समीप आला आहे. भगवान बुद्ध आता आपणाला देह त्यागाची परवानगी देतील काय? भगवान बुद्धांनी सारिपुत्ताला विचारले की परिनिर्वाणासाठी त्याने स्थान निश्चित केले आहे काय? सारिपुत्ताने त्यांना सांगितले, मगध देशातील नालेक नावाच्या गावी माझा जन्म झाला. ज्या घरात माझा जन्म झाला ते घर अजूनही तिथे आहे. ते माझे घर माझ्या परिनिर्वाणासाठी मी निवडले आहे. भगवान बुद्ध म्हणाले, प्रिय सारिपुत्ता, तुला बरे वाटेल ते कर. भगवान बुद्धांच्या चरणावर डोके ठेवून सारिपुत्त म्हणाला, आपल्या चरणवंदनाच्या प्रतिष्ठेच्या एकमेव आशेसाठी 1,000 कल्पापर्यंत मी पारमितांचा अभ्यास केला होता. माझी ही इच्छा आता सफळ झाली आहे आणि त्यामुळे माझ्या आनंदाला पारावार उरलेला नाही. पुनर्जन्मावर आपला विश्वास नाही, त्या अर्थी हीच आपली अंतिम भेट. माझ्या अपराधाबद्दल भगवान बुद्धांनी मला क्षमा करावी. माझी अखेर आता समीप आली आहे. सारिपुत्त, क्षमा करण्यासारखे काहीच उरलेले नाही, भगवान बुद्ध म्हणाले. जेव्हा सारिपुत्त जाण्यासाठी उठला तेव्हा त्याच्या सन्मानार्थ भगवान बुद्ध उठले आणि गंधकुटी विहाराच्या सज्जात जाऊन उभे राहिले. तेव्हा सारिपुत्त भगवानांना म्हणाला, जेव्हा आपले पहिले दर्शन घडले तेव्हा मला आनंद झाला. आता आपले दर्शन झाले त्यामुळे मला अत्यानंद झाला. आपले हे शेवटचे दर्शन आहे हे मी जाणून आहे. पुन्हा आपले दर्शन होणार नाही. आपले 2 हात जोडून भगवानाकडे पाठ न करता सारिपुत्त तिथून निघून गेला. बघा, असं होते का सामान्य आपल्या ह्याच्यात? बा आता उद्या चाललो बा मी, आज भेटतो. हे सम्यक संबुद्ध होते, अरहंत होते, पच्चेक बुद्ध होते. यांची हे किती महान अशी भेट होती ते त्या काळात. आणि हे पाठ न फिरून जाण्याची, तर हे बुद्धाच्या अवस्थेहून तयार झालेले आहे. बघा तुम्ही, बऱ्याच ज्यांचं श्रद्धास्थान आहे तिथं लोकांनी असे वर्णन पाया लागतात आणि असे मागं जातात, उलट्या पायानं असे मागं जातात, मागं सरतात, असे पाठ नाही फिरवत. हे बुद्धापासून आलेलं आहे, सारिपुत्तापासून आलेलं आहे. का सारिपुत्त मोगलान हे भगवंताला असे करून जात होते. त्यांना वंदन केलं का ते असेच मागं जात होते. हे समजून घ्यायची गोष्ट आहे. आणि हे आपल्याला जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा आपण करायचा प्रयत्न केला पाहिजे. चांगली गोष्ट, त्यानं व्यायामही होते. पाठ न करता सारिपुत्त तिथून निघून गेला. त्यावर उपस्थित भिक्खू वर्गास भगवान बुद्ध म्हणाले, आपल्या ज्येष्ठ बंधूंच्या मागे जा. भिक्खू वर्ग प्रथमच भगवानांना सोडून सारिपुत्ता मागे त्यांच्या आज्ञेप्रमाणे गेला. आपल्या गावी पोचल्यावर सारिपुत्ताने आपल्या घरातील ज्या खोलीत त्यांचा जन्म झाला होता त्याच खोलीत देह ठेवला. सारिपुत्ताचे दहन संस्कार केले गेले व त्यांच्या अस्थी भगवान बुद्धापाशी नेल्या गेल्या. मग ते जे घटना घडली ना, ते हिंसेची तशीच आहे, ते तिथंच झालेलं आहे. ते त्याच ठिकाणी त्यांच्या ह्याच्यातूनच ते तसं घडणार होतं. आणि तेच ते अवस्था आहे का बा, इथं जाऊन माहीत असं होणार आहे हे त्यांना पहिलेच माहीत होतं. आणि तो देह तिथंच प्रसंग असते, तो हा घडणार आहे बा,
इथं माझा ॲक्सिडेंट होणार आहे हे त्यांना पहिलेच माहीत होतं. इथं माझी अशी घटना घडणार आहे हे पहिलेच माहीत होतं. इथं मला साप चावणार आहे हे पहिलेच माहीत होतं. इथं मला असं असं होणार आहे हे पहिलेच त्यांना माहीत होतं. म्हणून मी इथं माझा देह सोडणार आहे. तो प्रसंग असते, पण हे सामान्य माझ्या बाबतीत होत नाही. त्याला माहीतच राहते का तो मरणार आहे म्हणून, का जिवंत राहणार आहे, का डुबणार आहे. सामान्य माणसाला माहीतच आहे, तो आंधळा असते. तो त्याला सम्यक दृष्टी राहतच नाही, तो आंधळा असते, त्याला माहीतच नाही काय होणार आहे. हे सम्यक संबुद्धांना अरहंतांना माहीत असते का काय होणार आहे. माझ्या मागच्या याच्यामुळं बा कर्मामुळं असं होणार आहे. मी तर माझं अरहंत असल्यामुळे त्यांना ते सगळं माहीत असते का मी इथं अशी घटना घडन, तिथं मी शरीर त्यागीन. ही बाब आपण समजून घेतली पाहिजे. सारीपुत्ताचे दहन संस्कार केले गेले व त्याच्या अस्थी भगवान बुद्धापाशी नेल्या गेल्या. सारीपुत्ताच्या अस्थी स्वीकारल्यावर भगवान बुद्ध भिक्खूंना म्हणाले, तो सर्वोच्च विद्वान होता. त्याच्यापाशी संग्रहवृत्तीचा लेशही नव्हता. तो उत्साही आणि कष्टाळू होता. त्याला पापाची घृणा वाटत असे. भिक्खूंनो, त्याच्या अस्थीकडे ध्यान द्या. क्षमाशीलतेत तो पृथ्वी समान होता. त्याने आपल्या मनात क्रोधाला कधीही प्रवेश करू दिला नव्हता. कोणत्याही इच्छेच्या आहारी तो गेला नव्हता. विकार वशतेवर त्याने विजय मिळविला होता. करुणा, बंधुभाव आणि प्रीती ही त्याच्या ठाई परिपूर्ण होती. त्याच सुमारास महामोगलायन राजगृहासमीप एका एकांत विहारात राहत होता. भगवान बुद्धाच्या शत्रूंनी नियुक्त केलेल्या मारेकऱ्यांनी त्याची हत्या केली. महामोगलायनाच्या दुःखद मृत्यूचे वृत्त भगवान बुद्धांना सांगितले गेले. सारीपुत्त आणि महामोगलायन हे त्यांचे प्रमुख शिष्य होते. त्यांना धम्म सेनापती असे म्हटले जात असे. आपली धम्म परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी ते या उभयंतांवर अवलंबून होते. आपल्या हयातीत झालेल्या त्यांच्या निधनाने भगवान बुद्ध अधिक व्यथित झाले होते. आता श्रावस्तीत राहण्यात त्यांना स्वारस्य उरले नाही. म्हणून तिथून निघण्याचे त्यांनी ठरविले. असं झालं मग घटना. आणि भगवान मग तिथून निघून गेले. आपण हे समजून घेतलं असेल अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. साधू साधू साधू.